स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। जरी आपल्याला आपले सीईटीचे मार्क्स माहीत नसले किंवा पर्सेंटाईल माहीत नसलं तरीही तुम्हा सर्वांना तुमचं जेईईचं पर्सेंटाईल नक्कीच माहिती आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या जेईईच्या पर्सेंटाईलचा यूज करून तुम्ही बेस्ट कॉलेज, टॉप कॉलेज कसं मिळवू शकता, तुमच्या जेईईच्या पर्सेंटाईलवर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं, हे सर्वच्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। काल आपण आपली पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेली होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद आलेला आहे आणि नक्कीच तुम्ही पालकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो। ज्या मुलांनी काल एनरोलमेंट केलेली आहे त्यांना लवकरच 48 तासामध्ये आम्ही ग्रुपमध्ये ऍड करू आणि तुम्हाला त्याच्या पुढची प्रोसेस त्या ग्रुपमध्ये नक्की कळणार आहे। ज्या मुलांनी अजून पण एनरोल केलेलं नाहीये किंवा पर्सनल काउन्सिलिंग बद्दल काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करा। माझी टीम पूर्णपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल। मी आहे, माझी टीम आहे, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला हेल्प करू। जर तुम्हाला आमच्या पुण्याच्या बाणेरच्या ऑफिसमध्ये व्हिजिट करायचं असेल तरी सुद्धा याच सेम नंबरवर कॉल करा, तुमची अपॉइंटमेंट बुक करा, नक्की आपण भेटूया। मी असेल, माझी टीम असेल, तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट गाईड करेल। पण ज्या मुलं खरंच पर्सनल काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड आहेत, जे स्टुडंट, जे पॅरेंट्स पर्सनल काउन्सिलिंगसाठी इंटरेस्टेड आहेत, त्यांनी या नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुमची पर्सनल काउन्सिलिंग कन्फर्म करायची आहे। काही डाऊट्स असतील तुम्ही या नंबरवर कनेक्ट करू शकता। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक लक्षात घ्या, आता आपल्याला जेईईचे आपले पर्सेंटाईल माहिती आहेत, पण थोडासा याचा बेस समजून घेऊया की का बरं जेईईचे पर्सेंटाईल या पिक्चरमध्ये येतात। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेताना 15% जागा या जेईईच्या कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ड आहेत। ठीक आहे, म्हणजे काय की 15% जागा या जेईईच्या पर्सेंटाईलवर भरल्या जातात, बाकीच्या 85% या तुमच्या सीईटीच्या पर्सेंटाईल भरल्या जातात। मग हे जे 15% आहे ते का बरं ठेवलेले आहे? कारण लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये 85% जागा या महाराष्ट्राच्याच मुलांसाठी आहेत आणि ज्यांचं महाराष्ट्रामध्ये डोमेसाईल आहेत त्यांच्यासाठीच आहेत। पण उरलेल्या ज्या 15% जागा आहेत, ज्या 15% जागा आहेत, त्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी आहेत। कारण समजा भारतातून दुसऱ्याला कोणाला तरी महाराष्ट्रामध्ये शिकायला यायचंय तर त्यांना या 15% जागेमध्ये कॉम्पिटिशन ठेवावी लागते किंवा त्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा लागतो। मग आपण तर इंडियाचे सिटीजन आहोतच आणि महाराष्ट्राचे सिटीजन आहोत, त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीकडे फायदा होतो। आपण जेईई थ्रू अप्लाय पण करतो आणि आपण सेम टाइम सीईटी थ्रू सुद्धा अप्लाय करत असतो। मग दादा याचा कट ऑफ काय असतो, काय असतं, काय नाही, हे नक्कीच आपल्याला बघायचं। त्याआधी थोडेसे याचा अजून बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या। ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, किती पर्सेंट रिझर्वेशन आहे? 15% रिझर्वेशन आहे, म्हणजेच 15% जागा या रिझर्व्ड आहेत। आता दादा माझी एससी कॅटेगरी आहे किंवा माझी एसटी कॅटेगरी आहे, माझी ओबीसी कॅटेगरी आहे, ईडब्ल्यूएस आहे, तर मला याच्यामध्ये काही सब डिव्हिजन्स असतात का, काही रिझर्वेशन असतं का? नाही। जेईईच्या ज्या 15% जागा आहे यात ओपन फॉर ऑल असतात। ठीक आहे, याच्यामध्ये काहीही प्रकारचं कसलंही रिझर्वेशन नसतं। म्हणजे ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल किंवा एससी कॅटेगरीचा मुलगा असेल, सेम इथे पकडला जातो आणि त्याच बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन इथे मिळत असतं। त्याच्यामुळे जेईई मध्ये रिझर्वेशन हा काही प्रकार नाही। त्या 15 जागा ज्या आहेत ते जनरल कॅटेगरी तुम्हाला धरलं जातं, पण त्या तुम्हाला अलॉट होताना या जेईईच्या बेसिसवर अलॉट होतात। ओके, दुसरी गोष्ट, जर मला जेईई थ्रू ऍडमिशन मिळालं तर आता मुलींची स्कॉलरशिप आहे किंवा माझ्या एससी एसटी कॅटेगरीची स्कॉलरशिप आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत, त्या मिळतात की मला पूर्ण फीस भरावी लागते? तुम्हाला सर्वच्या सर्व स्कॉलरशिप मिळतात। जरी तुमचं जेईई थ्रू ऍडमिशन झालं असेल तरी तुम्हाला काहीही अडचण येत नाही, तुम्हाला सगळ्या स्कॉलरशिप्स वगैरे मिळत असतात। मग तुमच्या कॅटेगरीच्या वगैरे सगळे बेनिफिट्स भेटतात। फक्त लक्षात ठेवा, रिझर्वेशन किंवा असं काही स्पेशल कट ऑफ तुम्हाला नसतो, सेम कट ऑफ सगळ्यांसाठी असतो जेईईचा। ओके, प्रत्येक ब्रांचचा एक कट ऑफ दिलेला असतो, तुम्ही पुढे एक्सप्लेन करणारच आहे। एमएसटी सीईटी मध्ये माझे चांगले मार्क्स असतील आणि मला जेईई मध्ये कमी असतील आणि मी जर जेईईला येस केलं तरी मला जेईईतूनच ऍडमिशन घ्यावं लागेल का? अशातला काही भाग नाहीये। लक्षात घ्या, तुम्हाला जिकडे चांगले मार्क्स असतील, जर तुम्हाला सीईटीत चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला ऍडमिशन सीईटीच्या मार्क्सवरून मिळेल आणि जर तुम्हाला जेईई मध्ये चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला जेईईच्या बेसिसवर मिळेल। मग हे कसं ठरतं? तर लक्षात घ्या, जे पोर्टल आहे, जे आता आपण फॉर्म फिलिंग करताना फॉर्मच असा भरायचा की जर सीईटीतून चांगलं मिळत असेल तुम्हाला तर नक्की सीईटीतूनच मिळालं पाहिजे आणि ते पण जे पोर्टल असतं तसंच करतं, दोन्ही कम्पेअर करतं आणि जे बेस्ट आहे ते तुम्हाला अलॉट करतं। मग आपण फॉर्म फिलिंग करताना सुद्धा त्याची काळजी घ्यायची की जे बेस्ट आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे, मग ते जेईई थ्रू असू दे किंवा सीईटी थ्रू असू दे। मग
आता मला जर JEE थ्रू सुद्धा अप्लाय करायचंय, मला JEE मध्ये पण चांगले पर्सेंटाईल आहेत, तर मी काय केलं पाहिजे? मला वेगळे डॉक्युमेंट्स काही बनवावे लागतात का? अशातला काही भाग नाहीये. मला काहीही वेगळे डॉक्युमेंट्स बनवावे लागत नाही. तुमचा फक्त JEEचा स्कोर कार्ड तुम्हाला लागतो. आणि जेव्हा आपण CET सेलचं रजिस्ट्रेशन करू, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवतो, तेव्हा काय करायचंय तुम्हाला विचारेल, हॅव यू अपियर्ड फॉर JEE? तुम्हाला तिथे येस सिलेक्ट करायचं आणि तुमचा जो JEEचा स्कोर कार्ड आहे ते तुम्हाला तिथे अपलोड करायचंय. मग दादा असं जर झालं की मला JEE थ्रू ऍडमिशन मिळालं, मग माझे CETच्या स्कोरचं काय? ते तुमचा त्याला काही डिस्टर्ब होत नसतो. ठीक आहे. आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे वगैरे सगळे बेनिफिट्स मिळतात, पण रिझर्वेशन मिळत नाही. मग हे दादा कसं ठरवायचं की मला JEE वरून कोणतं कॉलेज मिळेल? की नक्की तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की JEE मधून मला टॉप कॉलेज मिळेल का? आपला जो ऍप आहे, जो आपण आता लेटेस्ट लॉन्च केलेला आहे, या ऍपमध्ये JEE सुद्धा कट ऑफ्स आहेत. तुम्हाला हा ऍप आय डोंट नो दिसतोय का नाही, फक्त डाउनलोड करायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं. ओके. आता फॉर एक्झाम्पल इथे सर्च मध्ये जा आणि इथे मी आता टाकलंय PCCOE कॉलेज. ठीक आहे. मी काय टाकलंय? PCCOE, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याच्यावर सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करायची. इथे विचारलंय सिव्हिल इंजिनिअरिंग बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. तुम्हाला तिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय. आता तिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर तिथे खूप सारे असे तुम्हाला वेगवेगळे LOBC, जनरल OBC असं बरंच काही काही दिसेल. त्याच्यामध्ये AI कुठं लिहिलंय बघायचं. AI म्हणजे ऑल इंडिया. AI बघा तिथे 100% AI असणार. तर हे AI जे आहे बघा 96.87 गेल्या वेळेस JEEचा हा कट ऑफ होता. ओके. मग कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3 पूर्णच्या पूर्ण तुम्ही कॉलेज वाईज इथे बघू शकता. आता हे झालं टियर 1 कॉलेज. PCCOE खूप चांगलं कॉलेज आहे. मग तिथे किती लागतायत? कॉम्प्युटर सायन्स साठी 96 लागतायत. आता तिथेच मी ENTC साठी जर बघितलं तर मात्र तिथे किती लागतायत? 94 लागतात. 2% फरक आहे CS आणि ENTC मध्ये. कुठे? टियर 1 कॉलेजमध्ये. आता एखादं टियर 2 कॉलेज जर पकडलं आपण तर DY पाटील पिंपरी टियर 2 कॉलेज आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विचार केला तर मात्र इथे आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही 92% जरी तुम्हाला असेल तरी मिळायचा चान्स आहे. आणि जर आपण ENTCचा विचार केला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा, तर ते तुम्हाला 88 सुद्धा मिळू शकतं टियर 2 कॉलेजमध्ये. तुम्ही हे सगळं चेक करू शकता. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे. या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ दिसणार आहे. स्पेसिफिकली जर तुम्हाला JEEचा बघायचं असेल, इथे AI लिहिलेला आहे. AI म्हणजे तुमचा JEEचा कट ऑफ. ओके. त्याच्यानंतर समजा तुमचा आता एक टियर 3 कॉलेज बघितलं तर सिंहगड कोंढवा. ठीक आहे. एक टियर 3 कॉलेज आहे. ठीक आहे. म्हणजे थोडंसं ऑन अँड ॲव्हरेज थोडंसं खालचं कॉलेज आहे. ओके. आता याच्यात जर मी बघायला गेलो तर मात्र मला CS कितीला मिळतंय? कॉम्प्युटर सायन्स मला AI म्हणजे JEE थ्रू 82% जरी असतील तरी मला तिथे कॉम्प्युटर सायन्स मिळणार आहे, कारण ऑफकोर्स हे टियर 3 कॉलेज आहे. आणि मी इलेक्ट्रॉनिक्सचा जर विचार केला तर मात्र मला इलेक्ट्रॉनिक्सचे 71% जरी असले तरी इथे गेल्या वेळेस स्टुडंट्सला जे आहे ते मिळालेलं आहे. मग असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचं चेक करू शकता. कसं चेक करायचं आहे? आपला ऍप डाउनलोड करा. तुम्हाला जे कोणतं कॉलेज चेक करायचंय तुम्ही कॉलेजचं ते नाव टाका आणि तिथे तुम्हाला कॅपराउंड 1 आणि ब्रांच सिलेक्ट करा आणि तिथे AIचा कट ऑफ बघा. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पर्सेंट प्रमाणे तुम्हाला कोणती कोणती कॉलेजेस मिळू शकतात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर झाल्या असतील की JEEचा वापर करून तुम्हाला टॉप कॉलेज कसं मिळवता येईल. जर तुम्हाला नक्कीच चांगले पर्सेंटाईल असतील, 90 अँड अबव असतील, मग तुम्हाला 100% बेस्ट कॉलेज मिळणार आहे JEE थ्रू सुद्धा. समजा कमी असतील तर तरी टियर 3 मध्ये सुद्धा तुमचा जाण्याचा चान्स नक्कीच आहे. आणि मेकॅनिकल वगैरे सुद्धा तुम्हाला चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये मिळू शकतात. ते बघण्यासाठी आपला ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कळाल्या असणारच आहेत. आणि आय होप हे सगळे पॉइंट्स तुमचे क्लिअर झालेले आहेत. लास्टली पुन्हा पॉइंट सांगतो की जरी तुम्हाला CET मध्ये कमी आली असले आणि JEE मध्ये जास्त आले असले तर तुमचा JEEचा स्कोर हा पर्सेंटाईल कन्सिडर केलं जातं. थोडक्यात काय, आपण जी लिस्ट टाकतो बघितलं जातं की तुम्हाला JEE मधून चांगलं मिळतंय का CETतून चांगलं मिळतंय. ऑफकोर्स त्याच्यात ऑप्शन फॉर्म फिलिंग खूप महत्वाची आहे. तुमची कॉलेजची लिस्ट खूप महत्वाची आहे. आणि तुम्ही जर बरोबर टाकलं असेल सगळं व्यवस्थित तर तुम्हाला जर JEE थ्रू चांगलं मिळत असेल तर JEE थ्रू मिळतं, CET थ्रू मिळत असेल तर तुम्हाला CET थ्रू मिळतं. सो तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाहीये. मी गोष्टी रिपीट का करतोय की मला इच्छा आहे की तुमच्या प्रत्येकाला ही काउन्सिलिंग समजली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाहीये. हा व्हिडिओ तुम्हाला समजला की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. पालकांनो थंब जरी दिला, थँक्यू लिहिलं, थंब लिहिला
तरी चालतं, म्हणजे मला समजतं की हा मी समजून सांगितलेली गोष्ट तुम्हाला समजतीये. आणि जर समजत नसेल मी अजून एक वेगळा व्हिडिओ बनवून अजून वेगळ्या सोप्या भाषेमध्ये नक्की त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. पण थंब कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका, किंवा व्हिडिओ आवडला हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा सांगेन की पर्सनल काउन्सिलिंगचे ऍडमिशन चालू आहेत. जोपर्यंत आपल्याकडे सीट आहेत नक्कीच ऍडमिशन चालू असणार आहेत. मला माहिती आहे की बऱ्याच पालकांनी सांगितलं आता मंथ एंड आहे, 2-3 दिवस अजून लागतील. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला काही डाऊट्स असतील, ज्यांना एनरोल करायचं आहे, आपला ऍप डाउनलोड करा, या नंबरवर कनेक्ट करा. काही डाऊट असेल तर तुम्ही तुमचा सॉल्व्ह करून घ्या आणि लवकरात लवकर आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या, जेणेकरून तुमच्या ऍडमिशनचा जो प्रवास आहे तो इझी होणार आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सोबत, जी लोक JEE थ्रू ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतायत किंवा यावर्षी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.